नमस्कार. इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र सेट परीक्षा देण्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे, कारण सेट विभाग फॉर्म फिल करताना कोणतेही व्हेरिफिकेशन करत नाही. जर आपण एलिजिबल नसताना सुद्धा फॉर्म फिल केला तर भविष्यात त्यामुळे भरपूर अडचणी निर्माण होऊ शकतात. परीक्षेसाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत: पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री व त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये मिळालेले पर्सेंटेज. या संदर्भात आपण सविस्तर माहिती बघूया. जर आपण महाराष्ट्र सेट 2025साठी तयारी करत आहात तर आपण आमचा पेपर 1चा कोर्स जॉईन करू शकता. यामध्ये आपल्याला संपूर्ण सिलेबस शिकवण्यात येईल. सोबतच सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा संपूर्ण स्पष्टीकरणासह आपण डिस्कस करणार आहोत व 10 मॉक टेस्टसुद्धा कंडक्ट केल्या जातील. कोर्स जॉईन करण्यासाठी आपण 9881127789 वर संपर्क करू शकता. ज्या विद्यार्थ्यांचे पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे ते विद्यार्थी सेट परीक्षेसाठी एलिजिबल आहेत, परंतु त्यांना 55% जास्त गुण पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये असायला पाहिजे. जे विद्यार्थी रिझर्वेशनमध्ये येतात त्यांना 5% सूट दिलेली आहे. ओपन स्टुडंटसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री व 55% असणे आवश्यक आहे. त्याचप्रकारे OBC, SC, ST व इतर रिझर्वेशनमध्ये येणाऱ्या स्टुडंटसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री व 50% असणे आवश्यक आहे. नेक्स्ट, जे स्टुडंट्स पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये शिकत आहेत त्यांच्या एलिजिबिलिटी संदर्भात आपण चर्चा करू. जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला आहेत फक्त तेच विद्यार्थी सेट परीक्षेसाठी एलिजिबल आहेत. जर तुम्ही MA किंवा MSc करत आहात व फायनल इयरला आहात तरच तुम्ही अप्लाय करू शकता, परंतु जर तुम्ही फर्स्ट इयरमध्ये आहात तर आपण परीक्षा देऊ शकत नाही. जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत फक्त तेच विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात, परंतु त्यांना सेट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर 2 वर्षाच्या आत पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करणे बंधनकारक आहे व पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये त्यांच्या कॅटेगरीनुसार 55% किंवा 50% गुण मिळवणेसुद्धा बंधनकारक आहे, अन्यथा त्यांना डिस्क्वालिफाय केले जाणार. खूप स्टुडंट्समध्ये या संदर्भात गैरसमज असतात, त्यामुळे विद्यापीठाने सुद्धा प्रॉस्पेक्टसमध्ये हा मुद्दा हायलाईट केलेला आहे. सेट विभाग डॉक्युमेंट किंवा आपली एलिजिबिलिटी व्हेरीफाय करत नाही. भविष्यात आपण जेव्हा जॉबसाठी अप्लाय करतो तेव्हा संबंधित रिक्रुटमेंट करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातात. जर आपण एलिजिबिलिटी नसताना परीक्षा दिली असेल तर आपल्याला डिस्क्वालिफाय केलं जाईल. विद्यापीठाने सुद्धा प्रॉस्पेक्टसमध्ये नमूद केले आहे, जर उमेदवार आपल्या एलिजिबिलिटी संदर्भात, आपल्या कॅटेगरी संदर्भात चुकीची माहिती फॉर्ममध्ये फिल करून क्वालिफाय झाला असेल तरीसुद्धा हा प्रकार निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराला डिस्क्वालिफाय केले जाणार. आजपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला खूप काळजीपूर्वक फॉर्म फिल करायचा आहे. आणि जर आपण महाराष्ट्र सेट 2025साठी तयारी करत आहात तर आपण आमचा पेपर 1चा कोर्स जॉईन करू शकता. यामध्ये आपल्याला संपूर्ण सिलेबस शिकवण्यात येईल. सोबतच सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा संपूर्ण स्पष्टीकरणासह आपण डिस्कस करणार आहोत व 10 मॉक टेस्टसुद्धा कंडक्ट केल्या जातील. कोर्स जॉईन करण्यासाठी आपण 9881127789 वर संपर्क करू शकता. एलिजिबिलिटी संदर्भातील आपल्या मनात असलेले सर्व प्रश्न यामध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा काही प्रश्न असतील तर आपण कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.